परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात महायुतीत सध्या चांगलाच राडा रंगलाय। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे असलेले मधुसूदन केंद्रे यांनी नुकताच आपला मेळावा घेतला। महायुती पुरस्कृत रासप उमेदवार विद्यमान आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांना निवडणुकीत पाडून महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांना निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले। तर परळी मतदारसंघात रत्नाकर गुट्टे यांचे जावाई धनंजय मुंडे यांच्या विरोधात काम करत असून मुंडेंना पराभूत करण्यासाठी प्रचार करताना दिसत आहेत। एका मतदारसंघातील परिस्थितीचा परिणाम दुसऱ्या मतदारसंघावर होणार असा सूर मुंडे समर्थकांकडून सोशल मीडियावर उमटताना दिसतोय। एकमेकांचे मेहुणे आणि पाहुणे असलेल्या या राजकारणी मंडळींमध्ये नेमकं चाललं काय? एकमेकांविरोधात अशा विरोधी भूमिका का घेत आहेत? याचा नफा तोटा कोणाला होऊ शकतो? याचीच चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्र भूमी। 2014च्या गंगाखेड विधानसभा निवडणुकीत रासपच्या रत्नाकर गुट्टे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुसूदन केंद्रे यांच्याकडून निसटता पराभव झाला। केवळ 2289 मतांनी आपली हार झाल्यामुळे ही गोष्ट गुट्टे यांच्या अत्यंत जिव्हारी लागली होती। पुढे 2017 मध्ये रत्नाकर गुट्टे यांच्यावर मोठ्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी प्रचंड आरोप करण्यात आले होते। हे सर्व प्रकरण तत्कालीन विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चांगलंच लावून धरलं होतं। विधान परिषदेत तर अक्षरशः घेरेबंदी केली होती। रत्नाकर गुट्टे हे छोटे नीरव मोदी असून त्यांच्या ईडी आणि सीबीआय चौकशीची मागणी मुंडेंनी केली होती। नंतर रत्नाकर गुट्टे यांना कारावासही भोगावा लागला होता। तेव्हापासूनच मुंडे विरुद्ध गुट्टे यांच्यातील टोकाच्या संघर्षाची वीण अधिकच घट्ट होत गेली। पुढे 2019च्या विधानसभा निवडणुका लागल्या। या निवडणुकीत उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात लक्ष्मी अस्त्राचा वापर करण्यात आला होता। रत्नाकर गुट्टे यांनी रासपच्या तिकिटावर जेलमधून निवडणूक लढवली आणि 18,000 मतांनी शिवसेनेच्या विशाल कदम यांचा पराभव केला। सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत आपल्या विजयाचा भंडारा उधळला। धनंजय मुंडेंचे मेहुणे असलेले रनिंग आमदार मधुसूदन केंद्रे यांचं डिपॉझिट जप्त करत मागील पराभवाचा आणि आपल्यावरील आरोपांचा चांगलाच वचपा त्यांनी काढला। रत्नाकर गुट्टे यांच्या या विजयाची संपूर्ण फिल्डिंग त्यांचे जावाई राजाभाऊ फड यांनी लावली होती। त्यात महादेव जानकर रत्नाकर गुट्टेचे पुत्र सुनील गुट्टे यांनी विजयासाठी जंग पछाडलं होतं। आता वर्तमानात बरीच राजकीय गणितं बदलली आहेत। धनंजय मुंडे मतदारसंघात दडपशाही करतात असे आरोप करत त्यांच्या विरोधात परळी विधानसभा लढवण्यासाठी पंकजा मुंडेंचे समर्थक मानले जाणारे राजाभाऊ फड यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। तिकीट नाकारल्याने अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केला होता, पण शेवटच्या दिवशी माघार घेतली आणि आता मुंडेंच्या विरोधात प्रचार देखील करत आहेत। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेल्या रत्नाकर गुट्टे यांच्या पत्नी सुधामती गुट्टे, मुलगा सुनील गुट्टे यांची देखील मुंडे विरोधी भूमिका आहे। रत्नाकर गुट्टे यांचं कुटुंब धनंजय मुंडे यांच्या पराभवासाठी प्रयत्न करत असताना मतदान करताना आम्हालाही विचार करावा लागेल अशा भावना गंगाखेडमधील मुंडे समर्थक सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसतात। अशातच मुंडेंचे मेहुणे मधुसूदन केंद्रे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून आता गंगाखेडमध्ये गुट्टे यांच्या पराभवासाठी ते सज्ज झालेत। गंगाखेड मतदारसंघात आमदार गुट्टे यांची प्रचंड दहशत असून त्यांच्या काळात अनेक गैरप्रकार होत आहेत, त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागतोय असं म्हणत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे। गुट्टे यांना महायुतीतून तिकीट देऊ नये म्हणून आपण वरिष्ठांना विनंती केली होती, तरीही तिकीट दिल्यास आपण काम करणार नाही असं अगोदरच आपण वरिष्ठांना कळवण्याचं ते सांगतात। रत्नाकर गुट्टे यांचा पराभव हा आपला एकच उद्देश असून यांना पाडूनच आणि विशाल कदम यांना निवडून आणूनच उद्धव साहेबांना गिफ्ट देणार असंही यावेळी माजी आमदार केंद्रे यांनी बोलून दाखवलंय। तर 2019ला एका राष्ट्रीय पक्षाचा विद्यमान आमदार असूनही आपण त्यांचं डिपॉझिट जप्त केलं होतं। त्यांनी कोणालाही पाठिंबा दिला तरी त्याचा काहीही परिणाम आपल्यावर होणार नाही। केंद्रे ही वाया गेलेली केस आहे। मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतोय आणि 50,000 मतांनी निवडून येणार असं म्हणत आमदार गुट्टेंनी केंद्रे यांच्यावर हल्ला चढवला होता। आजी माझी आमदारातील या शाब्दिक वार पलटवाराचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करतेय।
ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव प्रचारादरम्यान गुट्टे यांच्यावर अनेक आरोप करतच आहेत. शिवाय ही चालून आलेली संधी शोधत केंद्रे यांची बाजू लावून धरतायत. विशाल कदम यांना फायदा होण्यासाठी तसंही खासदार जाधव प्रयत्न करतच आहेत. कारण लोकसभेला गंगाखेड हा एकमेव विधानसभा मतदारसंघातील संजय जाधव पिछाडीवर होते. हा हिशोब चुकता करण्यासाठी आणि विशाल कदम यांच्या मागील पराभवाचा बदला घेण्यासाठी खासदार संजय जाधव, मधुसूदन केंद्रे यांची ताकद विशाल कदम यांच्या पाठीशी लावत असल्याचं बोललं जातंय. गंगाखेडची निवडणूकही लोकसभेप्रमाणे मराठा ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होत असून मधुसूदन केंद्रे या ओबीसी वंजारी समाजाच्या चेहऱ्याला त्याच समाजाच्या आमदार गुट्टे यांच्या विरोधात उभं करून फायदा मिळवण्याचा उद्देश विरोधकांचा आहे. अशीच परिस्थिती परळी मतदारसंघात असून तिथे राजाभाऊ फड ओबीसी मध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात वळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. एकंदरीतच या मेहुणे आणि पाहुण्यांच्या संघर्षात आपल्या दोन्हीकडील जागा हातातून निसटून जाऊ नयेत अशा भावना दोन्ही मतदारसंघातील सामान्य मुंडे समर्थक करत आहेत. असो, गंगाखेडमधील अटीतटीच्या तिरंगी लढतीत आणि परळी मतदारसंघातील दुरंगी लढतीत कोण बाजी मारणार, तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.